अ, नमस्कार मित्रांनो. काशी विश्वनाथ मला आज दुसरा दिवस. आज थोडा एक प्रॉब्लेम झाला आहे. हॉटेलचं चेकिंग किती दिवसाचं होतं. आता हॉटेल शोधायला निघालो आहे आणि सकाळचा नाश्ता बिष्टा पण करायचा. चला 9 वाजले. थोडं इथे आता गर्दी आहे त्याच्यामुळे हॉटेलचं प्रॉपर भेटत नाहीत. मी तर लोकेशनसाठी फक्त बुक केलेलं आहे कधीसाठी. आता एक्सटेंड करत होतो, एक्सटेंड होत नाही. नाश्तासुद्धा करू इथे जे भेटतं आपलं कचोरी चाट बीट त्याचे सुद्धा ट्राय करू आणि त्याचबरोबर हॉटेलसुद्धा इथे कुठे भेटतं ते बघू चांगलं असं. आता मी थांबलेलो ते मोसिक म्हणून हॉस्टेल आहे, इनका काशीजवळ, आसी घाटजवळ, तिथे थांबलेलो. आता बघू दुसरं कुठे भेटतंय. 2-3 बघितलं, जाऊन तिकडे चेकिंग करू की अवेलेबल आहेत की नाही 2-3 दिवसासाठी. मग आपण पुढे जाऊया. काशी विश्वनाथ मंदिर खूप गर्दी आहे आता. थोड्या वेळाने सकाळी आलं तर दर्शन लवकर होईल. आता आपण घेतलंय छोटी कचोरी, ते पण गौरीशंकर कचोरीवाल्याकडून. हिंगाची कचोरी आहे. हिंग आवडत नसेल तर अवॉइड करा, पण हिंग जबरदस्त लागतं, याची टेस्ट चांगली आहे. थोडा गर्दी आहे त्याच्यामुळे 15-20 मिनटं थांबायला लागतं. टेस्ट चांगली आहे. चणे बिणे मिक्स करून 2 छोटी कचोरी, पूर्ण मसाले लागतात आतमध्ये. म्हणजे मिरी असून काळी मिरी ती पूर्ण तशीच्या तशी, आणि त्याच्यावर हे गाजर आणि काय मुळी, म्हणजे मुळा किसून टाकलेला. चांगली टेस्ट, ट्राय करायला हरकत. गर्दी बघा काय. जवळ 500 मीटर अंतरावर मलया बेलू काहीतरी. छोट्या छोट्या गल्लीतून आता आपण श्रीजी मलया आहेत तिकडे, त्यासाठी एवढ्या छोट्या छोट्या गल्लीत सुद्धा पूर्ण वर्दळ आहे एकदम. आणि इथून बाईक बीक चालत आहेत, फुल गर्दी आहे. मस्त. तर श्रीजी मध्ये आलोय पण गर्दी बघत आहे. बघू नाही तर निघू इकडे. 60 रुपयाला आहे श्रीजी मलया, आणि याच्यानंतर दूध देतात. टेस्ट करून बघूया कसं आहे. गर्दी खूप होती पण पटावट पटावट देत आहेत. टेस्ट चांगली आहे, मस्त. वरून केसर विसर टाकलेलं आहे आणि गुलाब पाणी टाकतात पोटावर. हे मला येतं ना बरं, फेस पेस्ट टाकतं खातं, पण चांगलं लागतं. एक सॉफ्ट एकदम, आणि टेस्ट चांगली आहे. म्हणजे जास्त गोड पण नाही, जास्त असं पण. ट्राय करू शकता श्रीजी मध्ये. फायनली कमी क्राऊड भेटला कुठल्या तरी गल्लीत मध्ये. इकडेच फिरतोय, कुठे माहिती काय कुठे जातोय माहिती ना आता. ते चांगलं आहे, पूर्ण ओल्ड ओल्ड काशी बघायला भेटतं. एकदम जुन्या बिल्डिंग, पेंटिंग वेंटिंग पण चांगले आहे. ये है बनारस, असली बनारस. बाहेर त्या फेमस सगळे शॉप्स होते, इटरीज होते, ज्या कचोरी आहे तिथे गर्दी, आणि इथे गर्दी बघा. हा खरा बनारस आहे. उमडत नाही ते जास्त, ते लोकल्स सगळं एरिया आहे ते.
अ, काशीच्या आपल्या जी लोकल राहतात ना त्या गल्लीतून चालू आहे. ह्या इथे जास्त कोण म्हणजे कोणच नाही, म्हणजे फक्त आपले लोकल लोक दिसत आहेत चालताना, आपले फिरतात व्यवस्थित. आता आपण चाललोय बुनकर कॉलनी म्हणून, जिथे बनारसी सिल्क साड्या बनतात. मला पण माहिती नाही इथून कुठे आहे. विचारत विचारत चाललोय मी पण, बघूया. पण हेच आहे, काशी जर बघायचं असेल तर इथेच या. फेमस शॉपला जाऊन तिथे गर्दी करण्यापेक्षा असं गल्ल्या गल्ल्यातून फिरा. रूमचा दरवाजा आहे, घराचा पूर्ण लाकडाचा आहे. हे जुनं घर आहे, मातीचं घर आहे वाटतं. हे बघा, पूर्ण मातीचं घर आहे आणि लाकडाचं काम चालू आहे. आता चहा पितो, जरा 5 वाजले, चहा पितो. अशोक चाय म्हणून इथे एक माणूस स्पॉट बघायला. इकडे एक टोस्ट मक्कानावर चहा भेटते, फेमस आहे थोडाफार, आपला फेमस आहे तिथे चहा पितो. इथून आपण घाट जबरदस्त कॉम्बिनेशन, चहा आणि याच्यावर काळ मिळत येतात ब्रेडवर टाकायला, या बटरवर चांगलं लागतं. माझ्या मते तरी मी आता डिसेंबर 20 तारीख चालू आहे, डिसेंबर अवॉइड करा. डिसेंबर आणि जानेवारीचा फर्स्ट वीक म्हणजे शॅडो सीझनमध्ये बनारसला या, कारण की गर्दी खूप भेटणार इथे जर सीझनमध्ये आलं तर. आणि विकेंडमध्ये तर जबरदस्त. म्हणजे मी आता खायला जिथे जातो तिकडेतून देवळात तर आहेच, बाकीच्या ठिकाणी जे खायला बिला आहे तिकडे सुद्धा गर्दी. सो शॅडो सीझन ट्राय करा. बघूया, जाऊया घाटवर आरती बघायला, नंतर मग उद्याचा प्लॅन बघू काय ते. असा रोड आहे. मी मेन रोडने जात होतो, जबरदस्त गर्दी होती. म्हणजे सकाळी फिरलेलो या गल्लीतून, घेतला कॉन्फिडन्स आणि थोडंसं आलो इकडे. काल इथे पण इथे आलेलो यशस्वी सर, आज पण तेवढीच गर्दी. अजून तर चालू नाही झाली, अर्धा 2 तास आहे, अजून गर्दी आहे. आज दुसरीकडे आहे, आज इकडे नको.
रेतीमध्ये भाजतात असे राईस बीस आहे, पोहे आहेत, मका आहे वाटतं. ते क्या बोलते, क्या है इसे, क्या बोलते हैं? गुंजा भुंजा. गुजा गुजा भुजा, अच्छा, भुजा म्हणून बोलतो मी. चांगला आहे, टाइमपास म्हणून चांगला. असं काहीतरी मिक्स करून दिलं मी, 20 रुपयाचा आहे. चांगला आहे, चकना आयटम वाटतं मला, पण चांगला आहे टेस्टसाठी. मग आता जस्ट घाट पीठ फिरून आलो, थोडा वेळ होतो तिकडे, तिथे घाट फिरलो आणि आता मी आलो परत हॉस्टेलला. थोडा मानेचा इश्यू झाला, लचकले, त्याच्यामुळे जास्त काय फिरलो नाही. तर जेवतो आणि थोडा आराम करतो. आज काय दशाश्वमेध घाट आहे, तिकडे गेलो नाही आरतीसाठी, गंगा आरतीसाठी. त्याचा पहिला जो घाट आहे तर वाईन घाटचे नाव आहे, तिथे गेलो. खूप कमी क्राऊड होता, दशाश्वमेध घाटच्या अर्धा पण क्राऊड नव्हता. चांगली आरती बघायला भेटली. जर तुम्हाला आरती एक्सपिरियन्स घ्यायचा तर तुम्ही असेच घाट बघा, नाहीतर तिकडे तर आहेच ते एकदम व्यवस्थित, म्हणजे तसं बघायला भेटेल. डिसेंबर जानेवारी थोडासा अवॉइड करायला, आणि वीकडेज म्हणजे आता गर्दी दिसते मला इथे, किती गर्दी आहे ती. ठीक आहे, भेटूया मग पुढच्या व्हिडिओत. उद्या मी अजून 2-3 ठिकाण आहेत तिथे जायचं आहे. रविवार आहे त्याच्यामुळे अजून इथे गर्दी असेल. उद्या मी विचार करतो थोडं बाहेर बनारसच्या थोडा आउटकट्समध्ये जाऊया आपण, तिकडे फिरायची 2-3 ठिकाणं बघितलं, तिकडे फिरूया. आता त्याजवळच कुठेतरी भेटूया उद्याच्या व्हिडिओ.